छत्रपती शिवाजी महाराज की तर नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आता ड्रेसिंग मारून रेडी झालेलो आहेत आणि नाश्ता वगैरे सगळं करू, सर्वच मावळे रेडी झालेले आहेत सगळे फुल ट्रॅकिंगच्या ह्याच्यामध्ये। हे बघा या साईडला आहेत, या साईडला मानेसाहेब आहेत। तर आता आपल्याला इथून जायचं आहे पायथ्यापर्यंत, तोरणा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जायचं आहे। ही गाडी आता पायथ्यापर्यंत जाणार आहे आणि तिथून खरा ट्रॅक आपला सुरू होणार आहे। आता समोर बघू शकता तुम्ही, पावसाचं म्हणजे पाऊस थोडा वेळ थांबलेला आहे आणि धुक्याची चादर आता पसरत आले। तर या धुक्याच्या सानिध्यात आपण आता जाणार आहोत। तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि तुम्ही पण हा अनुभव माझ्याबरोबर एन्जॉय करा। तर नमस्कार मित्रांनो, शिमगा असेल, गणपती असतील, ट्रॅकिंग असेल तर पहिला येतं टी शर्ट, म्हणजे आपलं इनर इनर टी शर्ट म्हणा, झिप्पर म्हणा। तर तुम्हाला A1 क्वालिटीचे झिप्पर विप्पर तुम्हाला भेटू शकतात। आता हेच तुम्ही बघू शकता या साईडला, असं बघा हे A1 क्वालिटीचं झिप्पर आहे। तर आपल्यासोबत आहेत आपले सूरज मोहिते, हे या झिप्परचे हे 32 सूरज मोहिते त्यांनी आम्हाला जिप्पर पण छापून दिली होती लास्ट टाइम। आता आम्हाला टी शर्ट दिले त्याने स्वखुशीनं। तर तुम्ही याला जर ऑर्डर असतील तुमच्या क्रिकेटच्या टी शर्ट किंवा ट्रेकिंगच्या टी शर्ट किंवा बाकी काही ऑर्डर असतील, जिप्पर, ट्रॅक, हाफ पॅन्ट, आता पावसाळी क्रिकेटसाठी हाफ स्लीव टी शर्ट, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सूरज मोहितेला। खाली नंबर येत असेल, त्याचा व्हॉट्सअप नंबर आहे, इन्स्टा आयडी आहे। रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला टी शर्ट उपलब्ध करून देईल। तर ही आहे टी शर्ट आणि ही झिप्पर आहे। त्याने आज आम्हाला सरप्राईज टी शर्ट दिली। हे झिप्पर आहे, या A1 क्वालिटीचं झिप्पर आहे। तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार A1 क्वालिटीचे झिप्पर तुम्हाला तो छापून देऊ शकतो। तर तुमचा नंबर एकदा सांगा बघू। 8452010369 आणि तुमचा ॲड्रेस पनवेलला आहे, डेरवली। मेन ब्रांच कुठं आहे? मालाड। मेन ब्रांच मालाडला आहे आणि पनवेलला पण सेकंड ब्रांच आहे। तर तुम्ही तिथे पण व्हिजिट करू शकता। खाली नंबर दिला आहे, तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही दुकानावरती व्हिजिट करू शकता। अशी गाडी बघा। तोरणा फोर्टसाठी आलेलो आहे, बघू शकता। आणि रस्ता अरुंद असल्याने गाडीची कसरत होते बघा। इथं ड्रायव्हर आपले कसरत करतायत, इथं लांबच आहे। जर तुम्ही याच्या एवढी मोठी गाडी जर घेऊन येत असाल, प्लीज वरती गाडी घेऊन येऊ नका, कारण गाडी टर्निंगसाठी प्रॉब्लेम होतो। इथे बघू शकता, कारण या साईडला पूर्ण काय खालीच आहे, टर्न बसण्यासारखं नाही एवढा। बघू शकता। तर असल्या मोठ्या गाड्या वरती घेऊन येऊ नका, खाली पायथ्याला थांबा आणि वरती चालत जा तुम्ही।
तर नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. तर ट्रॅकिंगला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता पावसानं पण सुरुवात केलेली आहे. अगोदरपासून पाऊस नव्हता, पण आता जेव्हा ट्रॅकिंग स्टार्ट केलं आहे तेव्हा पावसानं सुरुवात केला नाही. या ना या. संपूर्ण नजारा इथून दिसतोय. वाव. तर आपण दुसरा टप्पा पार केलेला आहे आणि एकदम वरती आलोय. कोणतरी शिटी मारतंय. कोण मारतंय शिटी खालून? खतरनाक. इकडे आपले नवीन नवीन यूट्यूबर्स पण आलेले आहेत. ओके, आता आपल्याला जॉईन झालेत. मिस्टर कोकणी अमर इथे आपल्याला जॉईन झालेले आहेत. तर कसं वाटतंय तुम्हाला या ट्रॅकिंग करताना? तर खूप ट्रॅकिंग केल्यात, आम्हाला पण माहिती आहे, पण तुमचा या ट्रॅकचा अनुभव सांगा जरा. तर ॲक्च्युली कसं झालंय, खूप दिवसांनी ट्रॅकिंगला आलोय, कारण 2 ते 3 महिन्यांनी आता ट्रॅकिंगला आलोय. 2 का 4 महिने? 4 महिन्यांनी. फेब्रुवारीच्या नंतर आपली ही पहिली ट्रेक निघाली. मान्सूनची पहिली ट्रेक आहे. हो. आणि त्या ट्रेकमध्ये निघालोय. सर्वांचा जर नवीन नवीन जे आलेत ना ट्रेकिंगला, त्यांचा उत्साह तर फार अफलातून आहे. आणि मस्त इकडचा आजूबाजूचा परिसर आणि धुक्यातलं मस्तपैकी सह्याद्रीच्या रांगा मनात अत्यंत भारावून गेलंय. मला सुचत नाही काय बोलावं. तर बस एवढंच बोलू सांगतो मी. बघू शकता अजून वरती यायचं आहे. तो तिसरा टप्पा आहे. आता डायरेक्ट तिथे जाऊन थांबूया आपण. तर आपल्यासोबत आज गावावरून आलेले खास ट्रॅकिंगसाठी आपल्याकडे सौरभ पांचाल हे आज आपल्याला ट्रॅकिंगमध्ये लाभलेले आहेत. आणि आज या ठिकाणी ते ट्रॅकिंग करतायत. खूप आनंद होतोय त्यांना. त्यांच्या चेहऱ्यावरती खूप असं हसू आहे. बघू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघू शकता गावचा उत्साह. ट्रॅक्टरच्या मागणं फिरून आहे. आताच त्याने नुकतीच शेती कंप्लीट करून तो मुंबईला आलेला आहे. तर मित्रांनो फायनली रेलिंगचा पॅच लागलेला आहे. बघू शकता या साईडला रेलिंग बांधलेली आहे, कारण इथून रेल बघू शकता या साईडून आणि या साईडला पूर्ण असं डायरेक्ट खाली. आता धुका आहे त्याच्यामुळे दिसत नाही. तर तुम्ही दुसरा टप्पा पार केल्याच्या नंतर थोडासा दरडीचा पॅच लागतो त्या साईडला बघू शकता. तर या साईडून तुम्ही थांबू नका, कारण वरच्या साईडला खूप माकडं आहेत. ते दगड बिगडं खाली ढकलतात आणि आपल्या डोक्यात
पडण्याची शक्यता असते, तर तिथं थांबू नका. आता ही पब्लिक इथं टाइमपास करते, तिथं टाइमपास करू नका. पाणी एकदम गारगार आहे, बर्फासारखं. होय ना रे, बघ. बिस्लेरीपेक्षा एकदम प्युअर शुद्ध पाणी, सह्याद्री पाणी बघा. टप्पे असे पार करत करत आपण फायनली महादरवाजा जवळ पोचलेलो आहेत. मला बोलता येत नाही कारण धाप लागलेली आहे. आता चक्क 5 ते 7 महिन्यांनी ट्रेकिंग करतोय. बघू शकता धुक्यामध्ये हरवलेला महादरवाजा, हा समोर आहे महादरवाजा. चला आता तिथं पटपट जाऊया आणि तो तुमच्यासमोर एक्सप्लोअर करूया. पूर्ण धुक्यामध्ये हरवलेलं आहे हा तोरणागड. त्याच्यामुळे कसं गोप्रोमध्ये जास्त काय दिसणार नाही तुम्हाला. तर गडावरती तोरणेश्वर मंदिर आहे, तोरणेश्वर देवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी पोचलोय आपण आणि तुम्हाला दाखवतो आता.
तर मित्रांनो, गडावरती आपल्याला 2 मंदिरं बघायला भेटतात. एक तोरणेश्वर महादेव मंदिर आणि एक वारा खूप आहे मित्रांनो बघा. आणि दुसरं आहे महांगाई मंदिर, महांगाई देवी मंदिर. तर या ठिकाणी अरे बापरे खतरनाक प्लेस. मित्रांनो, आजूबाजूचा धुका हटलेला आहे आणि आपण त्याला कॅचअप करण्यासाठी गेलो. चल लवकर चल लवकर चल लवकर चल लवकर चल लवकर चल. पहिला आधी हा कॅचअप करूया नजारा. ओ माय गॉड, खतरनाक खतरनाक मित्रांनो. हा नजारा फक्त 4-5 सेकंदासाठीच बघायला भेटला. जसं धुक्याची चादर हटते तसं पूर्ण हा नजारा बघायला भेटतो आपल्याला. होऊ शकता. तर आपण आता झुंजार माशीपाशी आहेत आणि तिकडून आपण मंदिरापासून धावत धावत आलो. आता हे आजूबाजूला पूर्ण धुकं दिसत आहे. हे हटलं होतं काहीतरी 20 ते 25 सेकंदासाठी आणि त्याच्या फक्त 5 सेकंद आपण कॅचअप केलेले आहेत. आपण आता खाली जाणार आहोत या साईडून आणि खाली जाऊन 15-20 मिनटं वेट करणार आहोत की हे धुकं हटतंय का बघायला. त्यांना काय दिसणार ते कशाला येतील तिकडून. ते गेलं जातील ते झुंजार माचीला. ठीक आहे. थोडा स्लिपरी एरिया आहे, स्लिपरी वाट आहे, त्यासाठी इथून सावधान. वेग आहे खालून वरती येतो आणि धुका पण पूर्ण खालून वरती येतो आणि हा पूर्ण गारगार वारा आपल्या चेहऱ्यावरती गार असं थंडगार असं होते. जी फिलिंग येते ना खूप अमेझिंग, लय भारी, लय म्हणजे लय भारी. ही फिलिंग तुम्हाला इकडं गडकोटावरती येऊनच भेटणार. ऑसम. हे 20 सेकंदासाठी पूर्ण हे धुकं हटलं होतं आणि आपल्याला पूर्ण खालचा नजारा पूर्ण बघत दिसत होता आणि पण आपण खूप लांब होतो त्याच्यामधले आपण 4 ते 5 सेकंदासाठी हा नजारा कॅचअप केलेला आहे. तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल बघायला. तर चला अजून काही धुक्यात जाण्याचा प्रयत्न म्हणजे हे धुक्यात जाण्याची वाट बघूया आणि तुमच्यापर्यंत सुंदर सुंदर नजारे या गडाचे या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोचवतो. चला. कचरा बाहेर काढतो ना. भिजल्यानंतर एक तिखट असा पदार्थ शेजवान चकली गडावरती खाऊया. स्वॅग मध्ये आहे भैया, पोटाला आधार.
तर ऑलमोस्ट गड फिरून झालेला आहे आणि आपण इथं आता आरामात बसलो आहे, निसर्गाच्या सानिध्यात बसलेलो आहेत. बघू शकता इकडे सगळे ट्रेकर्स बसलेत. जय शिवराय. जय शिवराय. तर फायनली आपला गड फिरून झालेला आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहेत. आता आपण इथून खाली उतरणार आहेत आणि खूप सुंदर झालं आहे फिरणं. पण एक प्रॉब्लेम झाला फक्त धुक्यामध्ये. धुक्यामुळे सगळा आपल्याला गड काय बघायला भेटला नाही नेटका आणि आजूबाजूचा परिसर पण बघायला भेटला नाही धुक्यामुळे. सो नेक्स्ट टाईम आपण हा उन्हाळचा किंवा हिवाळचा करू, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण गड हा बघायला भेटेल. आणि एवढा तरी पण अवघड वगैरे नाही आहे, कारण झुंजार माचीकडून जर आला तर तो अवघड आहे. 2-3 पॅच असे आहेत की थोडे प्रॉब्लेम आहेत. आणि या साईडून तुम्हाला नो रिस्की सिंपल असा ट्रेकिंग आहे त्या साईडून सावकाश. तर जेवण आलेलं आहे मित्रांनो, बघू शकता इकडे रस्सा आहे, करी आहे, चिकन आहे आणि रोट्या आहेत. हे बघा खात आहेत. चिकन संपल ना. संपल तर काय संपल. कसं आहे मग अशी पाहिजे होतं मी कसं आहे झणझणीत एकदम झणझणीत. माझा कसा दुखत होता. निंबू